विजय हजारे क्रिकेट ट्रॉफीमध्ये एक धुवाधार शतक ठोकलंय. पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने 36 चेंडूत ही कामगिरी केली आहे. पण ही ट्रॉफी ज्यांच्या नावानं आहे ते कोण होते हे मी सांगणार आहे. पण त्याआधी स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा. 24 डिसेंबर पासून देशांतर क्रिकेटचा धमाका सुरू झालाय. देशातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि मानाची विजय हजारे ट्रॉफी 2025 ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत देशभरातील अनेक स्टार खेळाडू मैदानात उतरले. रन मशीन विराट कोहली दिल्लीकडून तर हिटमॅन रोहित शर्मा मुंबईच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. मात्र ही स्पर्धा ज्या नावाने खेळली जाते त्या विजय हजारे यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? विजय सॅम्युअल हजारे यांचा जन्म 11 मार्च 1915 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 1952 साली मद्रास येथे इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवला होता. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियातील ॲडलेड कसोटीत एका सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले. पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आलेल्या या दिग्गजाच्या नावाने आज विजय हजारे ट्रॉफी ही खेळली जाते. या स्पर्धेला 2007 साली अधिकृतपणे विजय हजारे ट्रॉफी असं नाव देण्यात आलं. याच स्पर्धेच्या बुधवार 24 डिसेंबरच्या सामन्यात एक इतिहास घडला. बिहारकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. फक्त 36 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकार ठोकत त्यानं झंझावती शतक. विजय हजारे ट्रॉफी 2025 मधील हे पहिलं शतक ठरलं असून लिस्ट ए क्रिकेट इतिहासातील हे दुसरं सर्वात जलद शतक आहे. विजय हजारे ट्रॉफी म्हणजे भारतीय क्रिकेटची खरी ओळख. तुमचा आवडता क्रिकेटर कोण हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच दमदार क्रिकेट अपडेटसाठी स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा.